समोर आले आहे। 1 ऑगस्ट पासून आधार कार्डवर नवीन नियम लागू होत आहेत। यामध्ये अनेकांची आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर नवीन 3 कडक नियम आता 1 ऑगस्ट पासून लागू करण्यात येत आहेत। सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम या ठिकाणी लागू होतोय तो म्हणजे बँकेच्या संदर्भातील आलेला आहे। तुम्ही जर तुमच्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक केला असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। जर बँकेच्या खात्याला आधार कार्ड तुम्ही लिंक केलेले असेल तर तुम्हाला 1 ऑगस्ट पासून बँकांच्या काही सूचना देखील आता देण्यात आलेल्या आहेत। जे नागरिक आता या सूचना पाळणार नाहीत त्यांची आधार कार्डची सुविधा पुढील 5 वर्षांसाठी या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि बँकेच्या खात्याला जर ते आधार कार्ड लिंक केला असेल तर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, बँक ऑफ बडोदा, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा सर्व बँकेतील ग्राहकांनी आधार कार्ड बँकेला जर लिंक केला असेल तर तुम्हाला बँकेचे व्यवहार 1 ऑगस्ट पासून आता करता येणार नाहीत। कारण आधार कार्डवरच कडक 3 नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत आणि हेच आधार कार्ड बँकेच्या खाते क्रमांकाला लिंक केलेले असते। त्यामुळे जे नागरिक याचे पालन करणार नाहीत त्यांची आधार कार्डची सुविधा पुढील 5 वर्षांसाठी बंद करण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर कडक असे 3 नियम लागू करण्यात येत आहेत, ज्याचे पालन करणे प्रत्येक बँकेच्या खातेधारकाचं काम आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगितलंय। त्यामुळे सर्वांनी आधार कार्डवर लागू करण्यात आलेले 3 नियम कोणकोणते आहेत लक्ष देऊन तुम्ही आता या ठिकाणी बघायचं आहे। 1 ऑगस्ट पासून यांचे आधार कार्ड सेवा बंद होणार। देशातील 140 कोटी जनतेला 1 ऑगस्ट पासून मोठा धक्का बसणार आहे। सरकारच्या माध्यमातून लाखो नागरिकांचे आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे। त्यामुळे आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र असल्याने जे नागरिक याचे नियम पाळणार नाहीत तसेच यावरती काही कामे सुद्धा सरकारने आता तुम्हाला करायला सांगितले आहेत। त्यामुळे 1 ऑगस्ट पासून आधार कार्डवर 3 नियम लागू होत आहेत। हे नियम तुम्हाला आता पाळावेच लागणार आहेत, नाहीतर तुमचे आधार कार्डची सुविधा बंद त्या ठिकाणी सरकारकडून आता करण्यात येणार आहे। याच आधार कार्डला तुमच्या बँकेचं खातं लिंक असतं आणि एकदा का आधार कार्डची सुविधा बंद झाली तर आधार कार्डला लिंक असणाऱ्या बँकेमधून तुम्हाला इथून पुढे व्यवहार करता येत नसतं, पैसे काढता सुद्धा येत नसते आणि पैसे भरता देखील येत नसते। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि PM किसान योजनेचे पैसे बँकेमध्ये येण्याची वाट बघत असाल तर या ठिकाणी तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या। हे कारण तुमच्या बँकेमध्ये आता ही महत्त्वाची कामे सुद्धा तुम्हाला आता सरकारने करायला सांगितलेत। जर तुम्ही केले नाही तर कोणत्याही योजनांचे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी बँकेत येणार नाहीत। त्याचं कारण म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असतं। वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारने हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेतलेला आहे। बघा, सर्वसामान्यांच्या फायद्याचा ठरणारा निर्णय सरकारने घेतलाय। 1 ऑगस्ट पासून संपूर्ण देशभरामध्ये लागू होत आहे आधार कार्डवरचा नियम। आधार कार्डवर 3 नियम या ठिकाणी सर्वांनी 3 नियम हे कोणते आहेत लक्ष देऊन बघा। दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वात मोठे बदल होत असतात, त्यामध्येच आता आधार कार्डच्या बाबतीत लागू होत आहेत 3 महत्त्वाचे कडक नियम। या नियमाचे पालन न करणाऱ्या लोकांचे आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय आता या ठिकाणी सरकारने घेतला आहे। 140 कोटी जनतेला आता मोठा धक्का बसणार आहे। मग आता यामध्ये पेन्शनधारक असतील, लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असेल, ज्येष्ठ नागरिक असेल किंवा देशातील कोणत्याही बँकेत जर तुमचे खाते असेल आणि तुम्ही तुमच्या बँकेच्या खाते क्रमांकाला आधार कार्डचा नंबर आहे तर तो नंबर लिंक केलेला असेल तर तुम्हाला आता मोठ्या अडचणींचा इथून पुढे सामना करावा लागू शकतो। कारण आधार कार्ड हे बँकेला लिंक असतं, त्यामुळे प्रत्येक योजनांचे पैसे त्या ठिकाणी बँकेत आता येणार नाहीत। मग तुमची PM किसान योजना असू द्या किंवा कोणत्याही योजना असू द्या, हे बँकेमध्ये पैसे येण्यासाठी इथून पुढे प्रॉब्लेम असणार आहे। तसेच तुम्ही पेन्शनधारक असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कोणत्याही देशामध्ये आता त्या ठिकाणी देशातील कोणत्याही बँकेमध्ये खाते असेल तर त्यामध्ये आधार कार्डही जोडलेलंच असतं। तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आल्या। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा। आधार कार्डच्या बाबतीत
कोणते नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। आता बघा, प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड हे असतेच, तुमच्याकडे पण आधार कार्ड असेल तर आत्ताच तुम्हाला सावधान व्हायचं आहे आणि या 3 नियमांचं पालन तुम्हाला नक्की करायचं आहे, अन्यथा तुमच्यावर कारवाई तर होणारच, वरून पुढील 5 वर्षासाठी आधार कार्डची सेवा बंद करण्यात येणार आहे। आणि एकदा का आधार कार्डची सेवा बंद झाली की तुमच्या योजनांचे पैसे बँकेमध्ये येण्यासाठी इथून पुढे या ठिकाणी अडचण येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। कारण आधार कार्ड बँकेला त्या ठिकाणी जोडलेलं असतं आणि आधार कार्ड बंद झाले तर बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। त्यामध्ये आधार कार्डवर आता कोणते कोणते नवीन 3 नियम लागू करण्यात आले आहेत याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। आता बघा, आता आम्ही जे तुम्हाला आधार कार्डवर 3 नियम लागू झालेले सांगणार आहे त्याचे पालन तुम्ही नक्की करायचं आहे। आता या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये सरकारने सर्वात मोठे बदल ते आहेत ते केले आहेत। तशाच प्रकारचा मोठा बदल आधार कार्ड धारकांना लागू केला आहे। आपल्या जवळ असलेले आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, त्याच्याशिवाय कोणतेच काम त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही। मित्रांनो, तुम्हाला तर माहीत असेल, तहसीलदार कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापासून बँकेतील सर्व कामं कुठलेही असू द्या, तुम्हाला आधार कार्ड हे पहिल्यांदा लागतं। पहिल्यांदा तिथं विचारतात की त्यामुळे तुमचं आधार कार्ड आहे का, तर तुमचं आधार कार्ड नसेल तर तुमचं कोणतंही काम होत नाही। त्यामुळे आधार कार्डवरील 3 नियम हे समजून घ्या। तुम्ही जर बँकेतून पेन्शन घेत असाल आणि तुम्ही आधार कार्डवरील 3 नियम जर या ठिकाणी पाळले तर तुमची पेन्शन येण्यामध्ये इथून पुढे अडचण येऊ शकते। त्यामुळे जर हे नियम पाळले नाही तर तुमची पेन्शन येण्यामध्ये इथून पुढे अडचण येऊ शकते, हे तुम्ही लक्षात ठेवा। तसेच तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल तर तुमचा हप्ता येण्यासाठी अडचण येऊ शकते। तसेच तुम्ही शेतकरी असाल आणि PM किसान योजनेचा हप्ता येण्यामध्ये जर वाट बघत असाल तर यामध्ये सुद्धा आता अडचण इथून पुढे येऊ शकते। तसेच तुमचे देशातील कोणत्याही बघा, कोणत्याही बँकेत खातं असेल, बँक अकाउंट असेल आणि तुमच्या बँक खात्याला तुम्ही आधार कार्ड नंबर लिंक केला असेल तरी देखील तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना इथून पुढे आता या ठिकाणी करावा लागू शकतो। उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँकेत खोलला असेल, महाराष्ट्र बँकेत खोलला असेल, पोस्टात खातं असेल, एखादी FD काढली असेल, आधार कार्ड जोडलं असेल, तसेच बँक ऑफ इंडियामध्ये जर तुम्ही खातं उघडलं असेल आणि या सर्वांना आधार कार्डची जोडणी त्या ठिकाणी केलेली असेल तर आधार कार्डवर सरकारने लावलेले 3 नियम तुम्हाला नक्की या ठिकाणी पाळायला सरकारने आता सांगितलेलं आहे। बघा, आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी खूप महत्त्वाचं आहे। तुमच्याकडे जर नसेल तर कोणतंच काम तुमचं होऊ शकत नाही। त्यामुळे सरकारच्या डोळ्यासमोर या आधार कार्डच्या बाबतीत अनेक गोष्टी चुकीच्या उघडकीस येत आहेत। जसे की काही दिवसापासून आधार कार्डमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या घटना आता सरकारला समोर येत असल्याचं या ठिकाणी आता लक्षात येत आहे। आपण आधार कार्ड बऱ्याच ठिकाणी देतो, परंतु आता अनेक लोक त्याचा गैरवापर करताना सरकारच्या निदर्शनास आले आहे। अनेक ठिकाणी आधार कार्ड वापरून एखाद्याच्या नावावर कर्ज घेतल्याच्या सुद्धा घटना आता समोर येत आहेत। तसेच आधार कार्ड वापरून पैसे उकळण्याच्या घटना सुद्धा सरकारच्या डोळ्यासमोर आता आल्या आहेत। त्यामुळे आता बघा, आता ऑगस्ट महिन्यापासून नवीन त्या ठिकाणी आता ऑगस्ट महिन्यापासून आधार कार्डवरील 3 नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता लागू करण्यात येत आहेत, जे सर्वांना बघणं आता बंधनकारक आहे। कारण त्याशिवाय तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असल्यामुळे हे आधार कार्डचा नंबर लिंक असतो, त्यामुळे योजनांचे पैसे त्या ठिकाणी येणार नाहीत। पेन्शनधारक असतील किंवा कोणतंही काम तुमचं आता आधार कार्डची सेवेवरील हे 3 नियम न पाळल्यामुळे, हे काम न केल्यामुळे त्या ठिकाणी होणार नाहीत। त्यामुळे सर्वांनी 3 नियम लक्षात ठेवायचा आहे। बघा, आता बोटांचे ठसे, बघा बोटांचे ठसे जर तुम्ही आधार कार्डला त्या ठिकाणी आधार कार्ड काढताना बोटांचे ठसे दिले असेल तर त्यावरती नियम आहे, लक्ष देऊन बघा। बघा, आता बोटांचे ठसे अनेकदा बऱ्याच जणांची फसवणूक आता होऊ लागल्या। बघा, बोटांचे ठसे जे असतात आधार कार्ड काढताना तुम्ही त्या ठिकाणी दिलं असतं तर ते त्या ठिकाणी आता यावरती चोरी होऊ लागली आहे। फसवणारे लोक आता फसवणूक जी करतात म्हणजे तुमच्या बँकेतील पैसे काढून घेतात, आता तुमच्या मोबाईलवर OTP देखील येत नाही। त्यामुळे हे नियम जर लक्षपूर्वक बघितले नाही तर कदाचित तुमच्या बँकेच्या खात्याला देखील आता प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे बँकेतील पैसे काढता पण येणार नाहीत आणि भरता पण येणार नाहीत। तसेच कोणत्याही योजना जर तुम्ही लाभ घेत असाल तर तो सुद्धा इथून पुढे आता या ठिकाणी मिळणार नाही। तसेच मित्रांनो, पेन्शन पण बँकेत येण्यासाठी त्या ठिकाणी आधार कार्डवरचे नियम तुम्हाला पाळले नाही तर पेन्शन येण्यामध्ये सुद्धा तुम्हाला अडचण येऊ शकते। अनेक अडचणींचा सामना तुम्हाला इथून पुढे करावा लागू शकतो। त्यामुळे आधार कार्डवर लागू केलेले 3 नियम सर्वांनी लक्ष देऊन बघा
आता पुढे तुम्हाला 3 नियम सांगणार आहे मित्रांनो। तुम्ही घेत असणाऱ्या योजनांचा लाभ देखील त्यामुळे हे नियम न पाळण्यास बंद होऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओमध्ये आधार कार्डच्या संदर्भातील बदललेले 3 नियम आम्ही या ठिकाणी आता सांगत आहोत। तसेच आधार कार्डची जी संस्था आहे UIDAI जिच्या मार्फत संपूर्ण भारतीयांना आधार कार्ड दिलं जातं, तर त्यांच्या मार्फत पण एक तातडीची सूचना तुम्हाला या ठिकाणी आता देण्यात आली आहे। आता ती सूचना तातडीची सूचना असल्याने न पाळणाऱ्या नागरिकांचं आधार कार्डची सेवा आता बंद करण्यात येणार आहे। आता पहा, आयकर वितरण तसेच पॅन कार्डचा अर्ज करण्यासाठी आधार कार्ड अर्ज नोंदणी क्रमांकाचा यापुढे विचार केला जाणार नाही। पूर्वी आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरताना त्याचबरोबर पॅन कार्डला अर्ज करत असताना आधार कार्डचा अर्ज नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी ग्राह्य धरला जायचा, पण आता 1 ऑगस्ट पासून हे ग्राह्य आता धरलं जाणार नाही। दुसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघायचा आहे। सर्वांना सांगत आहे, दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून आता आलेला आहे। कोणता बघा, त्यामध्ये कडक सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत, ते म्हणजे आधार कार्डवर फसवणुकीच्या घटना चोरीच्या घटना वाढत असल्याने सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जात असताना एकमेकांच्या हातामध्ये हात देऊ नका, कारण तुमच्या हाताची जी बोटे असते त्यावर जी ठसे असतात तर ती आजकाल चोरली जात आहेत। ज्यावेळी आपण एकमेकांच्या हातामध्ये हात देतो त्यावेळी जर समोरचा व्यक्ती जर चोर असेल तर तुमच्या बोटाची ठसे आपल्या हातावर बरोबर ते चिकटवून घेतो आणि तशा प्रकारे चोरी आता होऊ लागल्या। त्यामुळे कोणाच्याही हातामध्ये हात देऊ नये असं सांगितलंय। तुम्ही कोणत्याही योजनांचे पैसे जर या ठिकाणी आता घेत जर असाल, बँकेला आधार कार्ड लिंक केलं असेल आणि ते आधार कार्ड काढून बरोबर 10 वर्ष पूर्ण झाले असतील, म्हणजे 2015च्या आधी जर तुम्ही आधार कार्ड काढला असेल तर त्यावरील नाव जन्मतारीख जी तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती आहे तीच तुम्हाला एकदा व्यवस्थित आहे का चेक करून घ्यायचं आहे। यामध्ये जर काही चुकीत जर आढळलं तर तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यानंतर शेवटची सूचना सरकारने सांगितल्या, जर तुम्ही आधार कार्डचं, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक झेरॉक्स जर त्या ठिकाणी कुठं झेरॉक्सच्या दुकानात जर तुम्ही त्या ठिकाणी कागदपत्रे देऊन आता जर झेरॉक्स काढत असाल तर आता तुम्हाला सावध राहायला सरकारने सांगितलंय। बघा, झेरॉक्सच्या दुकानात कागदपत्रात झेरॉक्स काढायला देत असताना सावध राहायला सांगितलंय, कारण झेरॉक्सच्या दुकानामधूनच आजकाल कागदपत्रांची चोरी झाल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलंय की ओळखीचं झेरॉक्स दुकानामधून अशा कागदपत्रांचं झेरॉक्स काढा। त्याचं कारण म्हणजे सर्व बँकेतील कागदपत्रे असल्याने तुम्ही त्याची काळजी घ्यायची आहे। आधार कार्डच्या माध्यमातून खूप मोठ्या फसवणूक आता होऊ लागल्या आहेत, त्या फसवणूक होऊ नये म्हणून तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे। काय करायचं आहे बघा, आधार कार्डच्या वेबसाईटला गुगलवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सर्च करायचं आहे। तर काय करायचं आहे, तुमचं बायोमेट्रिक जे आहे तर तुम्हाला लॉक करायचं आहे। गुगलवर जायचं आहे, लक्ष द्या, माय आधार त्या ठिकाणी सर्च करायचं आहे। तिथे तुमचा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी लॉग इन करून घ्या। आधार सर्व्हिसेसमध्ये खाली जाऊन लॉक बॅटरी मेकमध्ये सर्च करा आणि तुम्ही तुमचं बायोमेट्रिक लॉक करा। ज्या ज्या वेळेस तुम्हाला बँकेत किंवा सिम कार्ड काढण्यासाठी जिथे आधार गरज लागेल तिथे बायोमेट्रिक लागणार आहे, ते परत जाऊन तुम्हाला अनलॉक करायचं आहे। 10 मिनिटांनी अनलॉक होईल आणि तुमचं काम होत जाईल सुरळीत। बायोमेट्रिक लॉक करा असं स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील सांगितलंय, कारण की बायोमेट्रिक जर ऑन असेल तर कदाचित तुमचा अंगठा, तुमचं बोर्ड जर एखाद्या मशीनला लावलं तर तुमची फसवणूक होऊ शकते, कारण या अंगठा हा ठसा असतो, आधार कार्डला जोडलेला असतो, हे लक्षात ठेवा। तर तुम्हाला कोणता OTP सुद्धा येत नाही, तुम्हाला खात्यातले जेवढे पैसे असतील ते सगळे उडून जातील, त्यामुळे तुम्हाला कळणार सुद्धा नाही। त्यामुळे बायोमेट्रिक लॉक केलं पाहिजे, जेणेकरून तुमची इथून पुढे कोणतीही फसवणूक होणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर हे काम करायचं आहे। आता बघा, सर्व नागरिकांना, सर्व शेतकऱ्यांना, पेन्शनधारकांना, योजना घेणाऱ्या लाभार्थ्यांना सरकारनं सांगितले की सारखं आधार कार्डवर या ठिकाणी नवनवीन अपडेट आणि त्या ठिकाणी सरकार घेऊन येत असतं, नवीन नियम सरकार लावत असतं। त्याचं कारण म्हणजे हेच आधार कार्ड खूप महत्त्वाचं कागदपत्र बनलंय आणि यावरच बँक खात्यावर कोणती अडचण येऊ नये, त्यामुळे सरकार हे नवनवीन नियम लावत असतं, ज्याचं पालन तुम्हाला करायचं असतं। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।